नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आपण, ती म्हणजे कैलासवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. या अंतर्गत जी काही त्याची कार्यपद्धती आहे किंवा त्यांच्या मार्गसूचना आहे, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे जे काही अपघात, पूर येणे किंवा सर्पदंश, साप चावणे किंवा विंचूदंश किंवा विजेचा शॉक बसणे इत्यादी जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात आहेत किंवा रस्त्यावरील अपघात असेल, वाहन अपघात असेल, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारा जो काही अपघात असेल, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावला जातो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं घरामधील जे काही पालनपोषण करणं असेल किंवा उत्पन्नाचं साधन जे असेल कुटुंबाचं ते साधन बंद होत नाही. बंद होऊन अडचणींची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरिता ही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन 2005-6 पासून अशा अपघातग्रस्तांच्या शेतकऱ्यांसाठी विमा योजना कार्यान्वित केली आहे. त्याच अनुषंगानं या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ कशा पद्धतीनं घेता येतो, अर्ज कुठे करायचा, अपघात झाल्यानंतर किती दिवसामध्ये करायचा, ते संपूर्ण आपण आता पाहणार आहोत. जेव्हा शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण हे निदर्शनास येईल, तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसांच्या आत सादर करावा. तर या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? कोण लाभ घेऊ शकतं? हे जर पाहिलं तर त्याच्या पात्रता काय आहे? तर पात्रता आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार खातेदार म्हणजे शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक जे काही त्याचे आई-वडील असतील, त्याचे पती-पत्नी असेल, कुटुंबातील कोणताही एक सदस्य. वारसदार अपघातग्रस्ताचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील वारसदाराची निवड व सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार अदा करण्यात येत असते. अपघातग्रस्त यांची पत्नी, अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्तांची अविवाहित मुलगी किंवा अपघातग्रस्तांची आई, अपघातग्रस्तांचा मुलगा, अपघातग्रस्तांचे वडील, अपघातग्रस्तांची सून, अन्य कायदेशीर वारसदार. त्यांचे जे कोणते वारसदार असतील त्यांना हा लाभ घेता येतो. तर या योजनेमध्ये लाभ किती मिळतो? तर या योजनेमध्ये जर पाहिलं आपण तर अपघात समयी मृत्यू वगैरे झाला किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना नुकसान भरपाई म्हणून 2,00,000 रुपये सहाय्य दिलं जातं. तसेच अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 हात किंवा 2 पाय तसेच 1 डोळा व 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास त्यांना 2,00,000 पर्यंत अनुदान दिलं जातं. तसेच अपघातामुळे 1 डोळा किंवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास 1,00,000 रुपये इतकं अनुदान दिलं जातं. यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक लागणार आहेत? गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी एक प्रस्ताव लागणार आहे, जो क्लेम फॉर्म भाग 1 म्हणून गणला जातो. तो फॉर्म आपल्या संपूर्ण माहितीसोबत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यावरती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यासोबत ज्यांचा अपघात झालेला आहे त्यांच्या नावावरती 7/12 उतारा असेल तर तो 7/12 तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यांचा मृत्यू दाखला म्हणजे डेथ सर्टिफिकेट तुमचं देणं गरजेचं आहे. तसेच शेतकऱ्यांचे वारस म्हणून जे काही तुमचे गाव कामगार असतील किंवा तलाठ्यांकडील गाव नमुना नंबर 6 वगैरे असेल, त्यांच्यावरती ज्यांची नोंद झालेली वगैरे आहे, त्यांची नोंद असणं गरजेचं आहे. किंवा वारसदाराचं जे काही ओळखपत्र असेल, त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक किंवा निवडणूक ओळखपत्र म्हणजे मतदान. तसेच अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला म्हणजे त्यांचा जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी-सी किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, तसेच पासपोर्ट किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक कागदपत्र वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. प्रथम माहिती अहवाल किंवा घटनास्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटील माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरूपावरून अंतिम प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्र म्हणजे पपत्र म्हणजे त्याच्यासोबत दिलेलं असतं ते तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना पपत्र मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामधून तुमचे जे काही अपघात झालेला असेल, तुमचा रस्ता किंवा रेल्वेने अपघात झालेला असेल, त्याच्यासाठी इन्व्हेस्ट पंचनामा लागतो, पोस्टमॉर्टम अहवाल लागतो, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालवण्याचा परवाना लागतो.
असे अनेक ज्याच्यामुळे अपघात झालेला आहे, त्या संदर्भात कोणते कागदपत्रे लागतात, ते आपण पपत्र अ ह्याच्यामध्ये सुद्धा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही ते माहिती सविस्तर डाउनलोड करून ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीनं जी काही माहिती आहे ती सविस्तर आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी ज्यांच्या कुणाचा अशी घटना वगैरे त्यांच्यासोबत घडू नये, पण जर घडली असेल तर त्यांच्यासाठी हे त्यांच्या कुटुंबासाठी एक आर्थिक सहाय्य भेटावं, या अनुषंगाने या व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि नवीन असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.